गेल्या 5 वर्षापासून शेवगाव नगरपालिका 5 ते 6 वर्ष झाली. शेवगावपासून एक जवळ-जवळ 4 किलोमीटर बाहेर होती. सर्वसामान्य लोकं मिठी-कुटीला आले होते आणि मी प्रचारामध्ये शब्द दिला होता. कारण मधल्या प्रशासनाच्या काळामध्ये 5 वर्ष कारण लोकप्रतिनिधी नसल्यामुळे ती नगरपालिका आत कुणी आणत नव्हतं आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तिथे जरा निवांत कार्यक्रम राहायचा, जरा त्रास होत नव्हता. त्याच्यामुळे त्यांना तिथे बरं वाटत होतं. तर मी प्रचाराच्या काळामध्ये लोकांना आम्ही शब्द दिला होता, की नगराध्यक्ष झाल्यानंतर आम्ही नगरपालिका शेवगावमध्ये आणू. माझ्या सुविद्य पत्नी ह्या नगराध्यक्ष झाल्यानंतर मी नगरपालिका शेवगाव आणण्यासाठी प्रयत्न केला. थोडाफार काही अडचणी निर्माण झाल्या. पण ते यश येऊन आज असं चांगल्या दालनामध्ये योगायोगाने शेवगावच्या मध्य ठिकाणी चांगले आम्हाला डॉक्टर बाहिती, जे की त्यांचं इथं मोठं हॉस्पिटल होतं. त्याने आपल्याला त्यांच्या हॉस्पिटलची जागाच आम्हाला नगरपालिका इमारतीसाठी दिली. मी त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करीन. शेवगावच्या मध्य ठिकाणी ही इमारत आहे. सुसज्ज अशी इमारत आहे. सर्व स्टाफचे लोक व्यवस्थित त्यांच्या त्यांच्या रूममध्ये बसतील अशा परिस्थिती आहे. जनतेचा खूप त्रास नगरपालिका बाहेर असल्यामुळे आता पावसाळ्याचे दिवस आहे, सगळा चिखल आहे, कसं लोकांनी जायचं अशी परिस्थिती होती. नेहमीच अडचण होती. रस्त्याचं काम चालू होतं, खूप त्रास झाला लोकांना. पण आज तो त्रास लोकांचा कमी होणार. ते मी काम करताना सर्वसामान्य जनतेला शब्द दिला होता, की गावाच्या विकासासाठी काम करेल. आणि आता अध्यक्ष म्हणून माझी पत्नी आहेत. सर्व काही निर्णय त्या घेतात. काही मार्गदर्शन म्हणून मला करावं लागतं. शेवटी आपल्याला माहिती आहे, की राजकारण गेले 25-30 वर्ष झालं मी करतोय. माझ्या मंडळीने आजपर्यंत राजकीय उभा राहिलेलं नाही, काही नाही. पण शेवटी माझी पत्नी म्हणूनच लोकांनी तिला निवडून दिलेलं आहे. शेवटी माझं कर्तव्य आहे थोडं अडचणीकडे लक्ष द्यायचं. तर मला एक माझी भूमिका एक आहे, की गावासाठी काम करायचं. बरं की मला काय भेटेल त्याच्यासाठी काम करायचं नाही. मला दुर्दैव वाटलं काही लोकांनी आता हे कारण तिथं सांगायचं जोगं नाही, की कशासाठी ती रुसली. आता ते लय मोठा विषय आहे. आता शेवटी गावाचा प्रश्न माझ्याबद्दल दुसरं काही विषय नव्हता, काही नव्हता. प्रश्न रुसायचा वेगळा आहे. आता तो हळूहळू सगळ्याच्या लक्षात येईल. पण माझं म्हणणं होतं, की आपल्याला गावाचं काम करीत असताना मला काय मिळेल, याच्यापेक्षा गावासाठी काय आपल्याला काम करता येईल, हे खूप महत्त्वाचं आहे. मी लोकांच्या कामामध्ये तडजोड करीत नाही. मी 10 वर्ष नगरपालिकेमध्ये 5 वर्ष सलग, त्याच्या आधी ग्रामपंचायतला ग्रामपंचायत सदस्य आमच्या आई होत्या, मीच पाहत होतो. मी नगरसेवक होतो आणि मधल्या प्रशासनाच्या काळात मीच पाहत होतो. नगरसेवक कुणी नव्हतं तरी एक जबाबदारी नगरसेवकाची म्हणून आम्हाला काम करावं लागायचं होतं. मी कधीही 10 वर्षामध्ये शेवगाव ग्रामपंचायत नगरपालिकेत कॉन्ट्रॅक्ट शिफ्टचं काम केलेलं नाही. तसा माझा वाढून प्रायोजित हा धंदा आहे, व्यवसाय ठेकेदारी. पण मी माझ्या नगरपालिकेत केला नाही. माझी तमदी नगरसेवकाला किंवा तमदी म्हणा किंवा विनंती होती, की आपण कुठेही स्वतः नगरसेवकाने ठेकेदारी करू नये आणि जे सन्माननीय सुशिक्षित बेकार इंजिनियर असते, ठेकेदार असते, ज्यांचा व्यवसाय आहे, त्यांना आपण करून दिल्या पाहिजे. आता त्याबद्दल माझी भूमिका स्पष्ट आणि परखड होती. गावाच्या विकासासाठी करीत असताना आपल्याला काय भेटतं याचा विचार न करता ते काम कसं चोखून चांगलं होईल याचा प्रयत्न माझा राहतोय. त्याचे काही अडचणी निर्माण होऊ शकतात. मला वाटतं जे काही 12-13 नगरसेवक बाजूला गेले असतील किंवा कोणी आलं नसतं, कोणी कामानिमित्त आलं नसेल, कोणी मुद्दाम आलं नसेल, असं होऊ शकतं. भविष्यामध्ये मी 24च्या 24 नगरसेवकांना सगळं घेऊन जाण्याचं काम करणार आहे. आता आज इथं संजीव मोगडके असतील, अरुण पाटील लांडे असतील, कमलेश शेठ असतील, असे जे कालच्या 2-4 महिन्यापूर्वीच्या मधल्या 5-6 महिन्यात माझ्या संघ नव्हते, ते आज माझ्या संघ आले. आणि जे माझ्या संघ होती झाले नाही, पण ते बी माझ्या संघ आहेत. सगळ्या गोष्टी जिथं क्लिअर होत असतात. शेवटी नगरसेवकांना सांभाळणं ही काही सोपा गोष्ट नाहीये. तारीवरची कसरत आहे. हे मला मागच्या 10 वर्षामध्ये माहिती आहे. हे चालूच असतं. सगळ्यात अवघड खेळतोय, पण होईल व्यवस्थित, काय अडचण नाही. त्याच्यात आमचं असं अर्धवट आमचे सीट कमी. नेमकं आता हे कोण कोणाकडून निवडून आले शेवगावमध्ये आता काही तपास लागाना. मलाच कळाना मी कुठून आलो, कोण कुठून आला, असा धंदा सुरू झालाय. सगळं आज जर तुम्ही पाहिलं तर सगळं अडचणीचा भाग नाही, गावासाठी चांगलं आहे. उलट मिक्स झालं पाहिजे. सगळ्याला घेऊन आपण काम करू.
सर्वांच्या सहकार्यातून नगरपालिका शेवगावमध्ये गावामध्ये आलेली आहे. शेवगावच्या बाहेर 3-4 किलोमीटर नगरपालिका असल्यामुळे सगळ्यांना गैरसोय व्हायची, जाण्या-येण्यास त्रास व्हायचा. त्याच्यामुळे सर्वांच्या सहकार्यातून आपण मध्यस्थी करून शेवगावमध्ये नगरपालिका आणली. इथं सर्व ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना, विद्यार्थ्यांना काही जरी दाखले वगैरे काढण्याची अडचणी असतील